श्री स्वामी समर्थ। एका नगरात एक म्हातारी राहत होती। तिला 7 मुलं आणि 7 सुना होत्या। सर्वजण एकत्र राहत होत्या। म्हातारीचे 6 मुलं कमावून पैसे मिळवत असत। 7व्याकडे मात्र काही काम नाही, तो असाच बसून राही। म्हातारी आपल्या 6 मुलांना चांगले चांगले करून खायला घालायची। जे काही उरलेलं सुरलेलं जेवण असायचं ते त्या 7व्याला खायला घालायची। तो बिचारा खूप गरीब आणि भोळा होता। जे मिळेल ते खायचा। तो कधीही त्याबद्दल आपल्याकडे आईकडे तक्रार करत नव्हता। एक मोठा सण होता। घरामध्ये खूप गोडाधोडाचे जेवण बनवले गेले। खीर, पुरी, शाही भाज्या, लाडू असं खूप सारं जेवण बनवलं गेलं होतं। 6 भावांनी ते पंचपक्वान्न मोठ्या आनंदाने खाल्ले। त्या दिवशी 6 भावांचे जेवण झाल्यावर त्यांच्या पानातील राहिलेल्या उष्ट्या लाडवाच्या कण्यांचा आईने लाडू केला व तो 7व्या मुलाकरिता ठेवला। तो घरी आल्यावर त्याच्या बायकोने त्याला हे सर्व सांगितले। त्याला त्या गोष्टीचे फार वाईट वाटले। जेव्हा तो आईला याविषयी बोलला तेव्हा आई देखील त्याला, तू काहीच करत नाही, तू काहीच पैसे कमावत नाहीस, तुला कशाला हवे चांगले चांगले अन्न खायला? ते पैसे कमावतात, त्यांच्यामुळे त्यांना चांगले खायला द्यावे लागते, तू तर तसाही रिकामटेकडाच आहेस, असे म्हणाली। तेव्हा तो रागावून घर सोडायला निघाला। तो दरिद्री म्हणून आईने जा म्हणून सांगितले। त्याबरोबर कपडे गोळा करून तो बायकोकडे गेला। त्याने तिला सांगितले, मी हे घर कायमचे सोडून जातो, तोपर्यंत मी देखील कमावत होणार नाही, तोपर्यंत मी या घरामध्ये पाऊल ठेवणार नाही। व तिला त्याने आपली अंगठी खून म्हणून दिली। त्याची बायको त्यावेळी गोवाऱ्या थापत होती। ती म्हणाली, तुम्हाला द्यायला माझ्याजवळ काहीच नाही, फक्त हे शेण आहे, असे म्हणून शेणाने भरलेला हात त्यांच्या पाठीवर उमटवला। तीच आपल्या प्रिय पत्नीची खून असे समजून तो निघाला। जमलं करीत तो दुसऱ्या देशातील एका मोठ्या शहरात गेला। तिथे एका व्यापाऱ्याकडे नोकरीला राहिला। रात्रंदिवस खूप काम केल्यामुळे तो मालक त्याच्यावरती खुश झाला। अशीच 12 वर्ष निघून गेली। मालकानं त्याला भागीदार केले। नंतर मालक त्याच्यावर दुकान सोपवून तीर्थयात्रेला गेला। इकडे घरी त्याची बायकोची मात्र फार दुःखी होती। सासू तिचा छळ करी, तिला कोंड्याची भाकरी खायला देई आणि पाणी प्यायला नारळाची करवंटी देई। ती रोज रानात जाऊन लाकडे आणायची। घरातील सर्व कामे तीच करत असे। एक दिवस अशीच ती रानात लाकडे गोळा करण्यासाठी गेली असता तिथे काही स्त्रिया श्री संतोषी मातेचे व्रत करीत असलेल्या तिला दिसल्या। ते पाहून तिने विचारले, बायांनो, तुम्ही हे काय करत आहात? ही कोणत्या देवीची पूजा आहे? हे ऐकून त्यातील एक स्त्री म्हणाली, आम्ही हे श्री संतोषी मातेचे व्रत करीत आहोत। हे व्रत केल्याने दुःख दारिद्र्य नाहीसे होतं, मनातील चिंता नष्ट होते, घर लक्ष्मीने भरून जातं, नवरा परदेशी गेला असेल तर लवकरच परत येतो, कुमारीला मनपसंत नवरा मिळतो, कोर्टात आपल्या मनासारखा निकाल लागतो, रोग बरे होतात, पैसा आणि आरोग्य मिळते, मनाला शांती मिळते, आवडत्या लोकांच्या भेटी होतात, सर्व प्रकारच्या कामना पूर्ण होतात। तेव्हा ती म्हणाली, मग हे व्रत कसं करायचं ते मला सांगा। तेव्हा त्यातील एक बाई म्हणाली, आपल्या ऐपतीप्रमाणे 10 पैसे, 50 पैसे, सव्वा रुपया याचे गूळ व हरभरे आणावीत। दर शुक्रवारी संतोषी देवीची मनोभावने पूजा करावी आणि प्रार्थना करावी। त्या दिवशी उपवास करावा, गूळ व हरभरे प्रसाद म्हणून वाटावा। श्री संतोषी मातेची कहाणी ऐकणारा कुणी न भेटल्यास आपणच तुपाचे निरंजन लावून कहाणी सांगावी, मनोभावे प्रार्थना करावी, आपले काम सिद्धीत जाईपर्यंत प्रत्येक शुक्रवारी याप्रमाणे श्री संतोषी मातेचे व्रत करावे। काम झाले की व्रताचे उद्यापन करावे। 4 महिन्यात श्री संतोषी माता आपले मनोगत
पूर्ण करते. उद्यापनाच्या दिवशी आपल्या शक्तीप्रमाणे 1.25 पटीने रवा तूप घ्यावा, त्याची खीर करावी, हरभऱ्याची उसळ करावी आणि आपल्या घरातील 8 मुलांना जेवण घालावे. आपल्याकडे 8 मुले नसतील तर शेजारचे बोलवून आणून त्यांना जेवायला घालावे. आपल्या शक्तीप्रमाणे दक्षिणा द्यावी. असे उद्यापन करावे. फक्त त्या दिवशी घरातील कुणीही आंबट खाऊ नये. हे ऐकल्यावर तिने नेहमीप्रमाणे लाकडे गोळा केली आणि ती नगरात गेली. तिने लाकडे विकली आणि आलेल्या पैशातून तिने 10 पैशाचा गूळ आणि हरभरे घेतले. मनाशी निश्चय करून ती फिरली. वाटेत तिला श्री संतोषी मातेचे मंदिर दिसले. आत जाऊन तिने देवीला नमस्कार केला आणि म्हणाली, माते, मी अबला आहे, अज्ञानी आहे. माझे दुःख दूर करा. मी तुला शरण आली आहे. याप्रमाणे तिने 4 शुक्रवारी व्रत केले. श्री संतोषी मातेला तिची दया आली. तिच्या पतीचे पत्र आले आणि पैसेही आले. तिला फार आनंद झाला. पण तिचे दीर जावा मात्र तिची चेष्टा करीत होती. इकडे एका रात्री तिच्या नवऱ्याचा स्वप्नात देवी गेली आणि म्हणाली, मुला, इकडे येऊन तुला 12 वर्षे झाली. तुझ्या पत्नीची घरी काय अवस्था झाली असेल याचा तू कधी विचार केलास काय? तू तुला विसरलास, पण ती मात्र तुझ्यासाठी परत यावेस म्हणून हाडांची काढ करत आहे. ती तुझ्या वाटेवरती डोळे लावून बसली आहे. तेव्हा तो म्हणाला, माते, मला हे सर्व समजते, पण मी काय करणार? मी इकडे परदेशात आहे. इथे देण्याघेण्याचा व्यवहार आहे. तो पुरा झाल्याशिवाय मी खरंच घरी परत कसा जाणार? हे ऐकून देवी म्हणाली, मुला, उद्या सकाळी उठल्यावर तू स्नान कर आणि दुकानाचा माझी प्रार्थना कर. तुपाचं निरंजन लाव. बघता बघता दुकानाचे देण्याघेण्याचे व्यवहार पुरे होतील. देवीच्या स्वप्नातील दृष्टांतप्रमाणे त्याने सर्व केले. दुसऱ्या दिवशी त्याने अंघोळ केली, तुपाचा दिवा लावला, श्री संतोषी मातेची प्रार्थना केली आणि तो दुकानात गेला. थोड्याच वेळात देण्याघेण्याचे सर्व व्यवहार पूर्ण झाले. पैशाच्या थैल्या भरून गेल्या. श्री संतोषी मातेची स्तुती करून त्यानं रात्री दुकान बंद केलं आणि सकाळी आपल्या देशात निघाला. तो आपल्या गावाजवळ आला. त्या दिवशी त्याची पत्नी नेहमीप्रमाणे लाकडे गोळा करण्यासाठी रानात आली होती. वाटेत देवीच्या मंदिरात जात असताना तिला दुरून येणारे धुळीचे लोट दिसले. तिने देवीला विचारले, माते, कोण येत आहे? देवी म्हणाली, मुली, तुझा नवरा येत आहे. आता मी सांगते तसे कर. जवळच्या लाकडाच्या 3 मोळ्या कर. एक माझ्या मंदिराजवळ ठेव, दुसरी नदी किनाऱ्यावर ठेव आणि तिसरी आपल्या डोक्यावर घे. तुझ्या डोक्यावरची मोळी पाहून तुझ्या नवऱ्याला जेवणाची आठवण होईल. ती तुझ्याकडून ती मोळी विकत घेईल, जेवण करेल, मग पुढे घरी जाईल. मग तू माझ्या मंदिराजवळची मोठी मोळी घेऊन घरी जा आणि अंगणात मोळी टाकून मोठ्याने म्हण, सासूबाई, लाकडं घ्या आणि मला कोंड्यांची भाकरी द्या, करवटीचे पाणी द्या. पण आज घरी पाहुणे कोण आलेत? देवीच्या सांगण्याप्रमाणे तिने केले. इतक्यात तिचा नवरा तिथे आला. त्याने मोळी विकत घेतली, जेवण केले आणि तो घरी गेला. थोड्याच वेळात ती घरी आली आणि मोळी टाकून म्हणते, सासूबाई, लाकडे घ्या आणि मला कोंड्याची भाकरी द्या, करवंटीचे पाणी द्या. पण आज घरी पाहुणे कोण आलेत? बायकोचा आवाज ऐकून नवरा बाहेर आला. जिच्याकडून मोळी विकत घेतली होती ती त्याला दिसली. तिच्या उजव्या हातात त्याने दिलेली अंगठी होती. त्याला खून पटली. तो बायकोला भेटला. शेजारची खोली होती, ती त्याने ताब्यात घेतली. खोली साफसूफ करून त्यांनी सर्व सामान आणले व दोघेजण आनंदाने तिथे राहू लागले. इतक्यात शुक्रवाराला तिने नवऱ्याच्या परवानगीने त्या दिवशी संतोषी मातेचे व्रताचे उद्यापन केले. जावेच्या मुलांना व सर्व नातेवाईकांना जेवायला बोलवले. जावांनी आपल्या मुलांना शिकवून ठेवले की काकूजवळ आंबट खायला मागा. सर्वांची जेवण झाल्यावर मुले म्हणाली, काकू, गोड खाऊन वीट आलंय, काहीतरी आंबट खायला द्या. त्यावर ती म्हणाली, बाळांनो, हे श्री संतोषी मातेचे व्रताचे उद्यापन आहे. आज कोणाला आंबट वस्तू खायला मिळणार नाही. मुले जेवून उठली आणि पैसे मागू लागली.
तिच्या लक्षात आले नाही. तिने मुलांना पैसे दिले. मुलांनी चिंच आवळ्या आणून खाल्ल्या. त्यामुळे देवीच्या व्रताचा भंग झाला. देवी कोपली. राजाचे दूत आले आणि त्यांनी तिच्या नवऱ्याला धरून नेले. ती रडत रडत संतोषी मातेच्या मंदिरात गेली व नमस्कार करून ती म्हणाली, माते, तू काय केलं? आधी हसवलंस आणि आता का रडवतेस? तेव्हा देवी म्हणाली, मुली, माझ्या व्रताचा भंग झाला आहे, पण तू मुद्दाम काही केलं नाहीस. आता पुन्हा उद्यापन कर. आता जराही चुकू नकोस. जा आता. त्याबरोबर ती आनंदाने घरी परतली. रस्त्यात तिचा नवरा तिला भेटला. तो म्हणाला, मी एवढे पैसे मिळवले, त्याबद्दल राजाला कर नको का द्यायला? राजाकडे भरूनच मी येत आहे. हे ऐकून तिला फार आनंद झाला. ते दोघे घरी गेली. पुन्हा शुक्रवार आला. तिने उद्यापनाची तयारी केली. सर्वांना जेवायला बोलवले. मुले जेवायला आली, पण म्हणाली, काकू, आम्हाला गोड खीर नको, काहीतरी आंबट दे, नाही तर चाललो आम्ही घरी. आंबट चिंबट काही मिळणार नाही. सरळ जेवायचं तर जेवा, नाही तर चालायला लागा. आंबट काही मिळणार नाही. तिने सर्व मुलांना सांगितले. मुलं निघून गेली. मग तिने ब्राह्मणांना बोलवलं. पोटभर वाढलं. दक्षिणेच्या ऐवजी त्यांना एक एक फळ दिलं. अशा तऱ्हेने उद्यापन निर्विघ्नपणे पार पडलं. व्रत यथासांग पूर्ण झालं. श्री संतोषी माता प्रसन्न झाली. लक्ष्मीच्या प्रसादाने तिला एक तेजस्वी मुलगा झाला. ती आपल्या मुलाला घेऊन रोज देवळात जात असे. एके दिवशी देवीच्या मनात आले की आपण हिच्या घरी जावं आणि हिची सासू दीर जावा कशा आहेत ते पाहावं. मग देवीनं काही रूप घेतलं आणि काळा कुट्ट रंग, चपटे नाक, बळबीट डोळे, मोठे रुंद ओठ, तोंडाभोवती माशा गोंगावते, कपड्याच्या चिंध्या आणि सर्व अंगाला दुर्गंधी सुटली आहे अशा थाटात देवी घराच्या अंगणात गेली. तिला पाहून सासूची बोबडी वळली. ती मोठ्याने ओरडू लागली, धावा धावा मुलांनो, धावा, कोणी पिशाच डाकीन घरात येत आहे. तिला हाकलून लावा, नाहीतर ती आपणा सर्वांना खाऊन टाकणार. ती आरडाओरड ऐकून मुले तिथे हाकलायला धावली. पण देवीचे रूप पाहून तीही घाबरली. घरात जाऊन त्यांनी दरवाजे खिडक्या घट्ट लावून घेतल्या. धाकटी सून हे सर्व खिडकीतून पाहत होती. ती आनंदाने म्हणाली, आज माझी आई माझ्याकडे येत आहे. असे म्हणत असताना तिने अंगावर पीत असलेल्या आपल्या मुलाला बाजूला ठेवले आणि ती घराबाहेर आनंदाने नाचू लागली. ते पाहून सासू संतापली. तिला वाटले ते बोलू लागली, शिव्या देऊ लागली. सून म्हणाली, सासूबाई घरात येत आहे की कोण डाईन किंवा पिशाच्च नाही. मी जिचे व्रत करते ती देवी आहे. असे म्हणून तिने सर्व दरवाजे खिडक्या उघडल्या. श्री संतोषी माता घरात आली. सर्वजण तिच्या पाया पडले. तिची क्षमा मागितली. हे माते, आम्ही सर्व मूर्ख आहोत, अज्ञानी आहोत, पापी आहोत. तुझे व्रत कसे करावे हे आम्हाला समजले नाही. तुझ्या व्रताचा आमच्याकडे जाणून बुजून भंग झाला आहे. आम्ही तुझा फार मोठा अपराध आहे आणि अपराध केला आहे. माते, आम्हाला क्षमा कर, आमच्यावर दया कर. आणि सर्व छान झाले. अशी ही संतोषी मातेची कथा. श्री संतोषी माता की जय. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.